छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी पैठण तालुक्यातील पाचोड येथे आपला मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांनी माध्यमांसमोर बोलताना मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी घराच्या बाहेर पडून लोकशाही बळकट करण्यासाठी आपला मताचा अधिकार बजावण्याचे आवाहन केले। तसेच संजय शिरसाट यांच्या गाडीवर झालेला भ्याड हल्ला, विलास बापू भुमरे यांच्याविषयी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेल्या बेताल वक्तव्याबद्दल सडकवून टीका करत उत्तर दिले आहे। संजय शिरसाट साहेब यांच्या गाडीवर हल्ला झाला, याच्यावर तुम्ही काय म्हणता? नाही, हे भ्याड हल्ला आहे, म्हणजे असा प्रकार व्हायला नको। पण ज्यावेळेस समोरच्या उमेदवाराच्या लक्षात येतं की आता आपली परिस्थिती डाऊन झालेली, त्यावेळेस असे भ्याड हल्ले केले जातात। आणि अंबादास दानवेंनी जे विलास बापूविषयी वक्तव्य केलेले, मला वाटतं हे वक्तव्य कोणी असून द्या, उद्या कोणालाही प्रसंग असतो, पण मला वाटतं बापू दवाखान्यात आहे आणि बापू दवाखान्यात असताना बापूबद्दल भाषणात जे काही वक्तव्य केलं की बापूला दरोडेखोराने मारलं, बापू म्हणजे वेगवेगळे चर्चा केली, तर मला वाटतं हे अंबादास दानवेला हे सोबत नाही। म्हणून मला सांगायचं की हे जे वक्तव्य केलं, तर हे वक्तव्य थोडंफार विरोधी पक्ष नेत्याने जबाबदारीनं थोडं बोललं पाहिजे। बापू त्या दिवशी 4 वाजेपर्यंत प्रचारात होते आणि वक्तव्य केलं की बापूला दरोडेखोराने गुंडांनी मारलं, तर बापूला गुंडांना वगैरे मारलं नाही, बापूला चक्कर आली आणि बापू गॅलरीत पडले। आणि हे जे वक्तव्य केलं, तर मला वाटतं हे वक्तव्य हे चांगलं नाही। बोला। मतदानाचा हक्क बजावताना तुम्ही कसं आवाहन करतात मतदारसंघामध्ये? आज मी सर्व मतदाराला विनंती करतो की आपण सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावा, अशी मी सर्व मतदाराला विनंती करतो। आणि लोकशाही बळकट करण्यासाठी आपण आपला मतदानाचा हक्क सगळ्यांनी बजावावा ही विनंती करतो।